जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. तर मित्रांनो, सकाळी सकाळी मी माझ्या हातात घेतलेला कढीपत्ता, आंघोळ वगैरे केलेली मस्त रेडी झालेलो आणि मी खायला घेतलेला कढीपत्ता. बरे कशी होतं ना, मूड भरून कढीपत्ता घेतलेला, कारण की माझी केस व्हायला लागलेले पांढरे. तर आईने औपचारिक म्हणजे आयुर्वेदिक उपचार शोधला, जसं की कढीपत्ता, आवळा हे सगळं खाऊन केस काळी होतात ना. मग मला काय बघा, लोकांना कढीपत्ता खायला किळस येते, लोक वाटतात कसं काय खायचं कढीपत्ता, पण मला कढीपत्ता खायची सवय झाल्याने मला कढीपत्ता आवडतो. पण मी रोज कढीपत्ता खातो एवढा मूड भरून, आणि माझी केस आता बऱ्यापैकी काळी व्हायला लागली आहेत. आधी माझी बऱ्यापैकी सगळेच केस पांढरे झालेली, म्हणजे मी एका प्रकारे म्हातारा झालेलो. पण आता माझी केस चांगलीच प्रकारे सफेदची काळी व्हायला लागली आहेत. आणि आईंनी जरा नवीन कुंड्या वगैरे आणलेल्या, झाडं वगैरे लावलेली, माती लावलेली, आणि काही काही झाडं गळून पडली आहेत उन्हामुळे. एवढं ऊन आहे ना अक्षरशः की झाडं पण तर सहन करू शकत नाही आहे. झाडं पण बोलत आहेत आता आम्ही पण हार मानली बाबा या उन्हासमोर. आणि आमच्या घरात 2 ते 3 कोरफडीची झाडं आहेत. ते बघा, तुम्हाला एक दाखवलं ते, आणि अजून एक 2 ते 3 कोरफडीची झाडं आहेत, 2 तुळस आहे, 1 ऑक्सिजन प्युरिफायर आहे, 1 मच्छर भगाऊ आहे, अशी 4-5 प्रकारची झाडं आहेत. मग जरा झाडांमध्ये बसलो, हवा घेतली, आणि मग मी आलो आमच्या आतल्या रूममध्ये. आईने मला लावलेलं कामाला. आई मला बोलली, तुला तिकडं मार्केटिंग शिकायला जायचं नाही ना, मग घरात बसून आता मला मदत कर. मग आईने घरी आणलेलं जे काम होतं आईसाठी, आई मला बोलली तू ते काम करायचं गप्पपणे, नाही केलं तर फटके खाशील, आईने मला बोलली. मग आईने मला सांगितलेलं ना मशीन कशी चालवायची, मागच्या वेळेस माहिती मी माझ्या मॅथचा कवर शिवलेला, तेव्हा आईने ते बघितला तो व्हिडिओमध्ये. तर आई मला बोलली आता हे पण काम तूच करायचं. मग मस्तपैकी मशीनवरती बसलो. आईने मला सांगितलं पिशव्या कशा शिवायच्या. मी आपलं पटापटा बसलो आणि पटापटा 10-15 पिशव्या शिवल्या, आणि आईला बोललो मी शिवल्यात पिशव्या. आईने आज मस्तपैकी भाजी आणि चपाती बनवली. तुम्ही चपाती घेतोय, आणि आज भाजी आहे राजम्याची. तुम्हाला दाखवतो थांबा. आईने आज मस्त राजम्याची भाजी बनवली आहे. तर आता घेतलं आहे कुकरमधनं भाजी. हे पडलं खालती पडला ना. मस्तपैकी राजमा चपाती खाणार आहे. सगळ्यांचंच राजमा चावल आवडतं असतं, म्हणजे राजमा चपाती आवडते. माझी स्टाईलच वेगळी आहे, आपण सगळ्यांपेक्षा हटके आहे. तर आता मशीनमध्ये पाणी लावलं आहे भरायला, बेडशीट वगैरे धुतली जाते आहे. पण बघा बदलापूरला एवढी धुळे की मशीन रोज सकाळी आम्ही धुतली, पण बघा धूळ किती येते. बघा इकडे सगळीकडे धुतो आम्ही सगळं, पण तरी पण मशीन रोज घाण होते. तर पाणी भरतं तिच्यात. आम्ही इथनं मागणं कनेक्शन नाही घेतलं, आम्ही डायरेक्ट इथनं नळाचा पाईप लावतो टाकीचा, आणि इथनं पाणी भरतो. तर पटकन खातो आणि मग तुम्हाला भेटतो. तुम्हाला एक दाखवतो. उन्हामुळे बघा झाडाची हालत काय झाली आहे माझ्या. अक्षरशः ते झाड पार गळून पडले, पार पूर्णपणे. तर आम्ही आता टाकायला पाणी आणलं चरवीत, पण बघा त्याची हालत कशी झाली आहे बिचाऱ्याची. उन्हामुळे एवढं तापतं ऊन आहे काय, काही पण म्हणजे मी पाणी खायला टाकायचं त्याला, तुम्ही टाकतो त्याला पाणी रोज. मित्रांनो बघा तुम्ही बाहेर बघा, ऊन किती बघा, असं तापले सिमेंटमुळं, त्याच्यामुळे सुकल्या त्याला पाणी टाकतो पटकन. त्याला पाणी टाकायचं मी तरी पण द्यायचा विचार असं झालं आहे. त्याला पाणी वगैरे टाकले, थोड्या वेळात ते नॉर्मल होईल. पण बघा हे पाणी शोषत नाही जास्त, पाणी बाहेर काढतं हे जास्त, माती बरोबर नाही याची. तर बघूया काय होतंय. हा तसं तर लवकर रिकवर करेल, त्याला स्वतःला ग्लो करेल. बघायचे तुम्हाला 15 मिनिटांचं तुम्हाला दाखवेन मी. आता किती वाजलेत, आता 12:30 वाजलेत ना. मी तुम्हाला 1:15चा व्हिडिओ दाखवेन करेक्ट. मी टाईम वगैरे चेंज नाही करणार. 1:15 हा नॉर्मल असेल झाड. पण तुम्ही बाहेर जाऊ, ऊन बघा ना किती कडक ऊन आहे, एकदम कडक ऊन. सूर्य डोक्यावरती आला बिल्डिंगच्या, खूप ऊन आहे. झाड बिचारा गेलंय, त्याला तर परत आणलं पाहिजे. खूप डिहायड्रेशन झालं आहे त्याला. आता बघू बाकीच्या झाडांची हालत काय आहे. सकाळी तर नीट होतं सगळेच. मला दाखवायला लेट झालं, 1:30 वाजता मी दाखवणार होतो, पण 4 वाजले होता. तुम्हाला माझं झाड तुम्हाला माझं झाड बघा एकदा. हे माझं झाड बघा, पुनर्जीवित झालं माझं झाड. कसं होतं सकाळी, ना आता बघा कसं झालं याला. ह्याला फुलं पण यायला लागली बघा, बघितलं.
एक नंबर एकदम टवटवीत झालं झाड. आता जी कडकपणा होती ती कडकच राहिली, पण एकदम टवटवीत झालं, बघायला पण एकदम भारी वाटतंय. मला पण नाही विश्वास असला की कसं काय एखादं झाड 1 तासात किंवा 2 तासामध्ये पूर्णपणे नीट होऊन जातं. पूर्ण असं उजाडलेलं झाड नीट झालं. हीच ती मम्मी जिने मी घरात कामं वाढवतो, म्हणजे काल माझ्याकडून चुकून ते डबे पडले, कामं वाढवतो म्हणून मला मम्मीने या बॅगा शिवायला लावल्या. काय वक्तव्य तुमचं ह्याच्यावरती? खाली दिमाग शैतान का घर, म्हणून नेहमी काम करत राहायचं. तुला मी अशी मोकळी बसून देणार नाही. मित्रांनो बघितलं मोकळं कशाला बसायचं? कसं तुमच्या भावावरती अत्याचार चालतो इथे. मी बिचारा भोळा भावडाचा मुलगा आणि ही लोक माझ्यावर अत्याचार करतात. हो, आम्ही अत्याचार करतो नाही. भोळी मुलं आहेत ना, भोळी बबली नसतात, समजलंस? आता मी चहा पितो आणि परत ते काम करायला बसतो. बसल्या बसल्या मी या 15 पिशव्या शिवल्या. बघा या अशा काहीतरी करायच्या आहेत. ह्यात नाडी वगैरे टाकायचं काम आई करतायत, शिवायचं काम मी आणि मम्मी करतोय. हे काय काय धागे राहत आहेत बाहेर त्याचे सुटलेले. 15 आहे. मित्रांनो मी खूप ठिकाणी असं म्हणजे बघितलेलं की आहे ना, फोनच्या कव्हरला टूथपेस्ट, बेकिंग सोडा, इनो, लिंबू वगैरे लावून घासायचं आणि त्याला ठेवायचं 4-5 तासांसाठी, आणि मग तो कवर आहे ना एकदम आधीसारखा ट्रान्सपरंट होऊन जातो. तर मला टेस्ट करायचं होतं की हे तेवढं खरं आहे का, म्हणून मी आलो. मस्त की एक ताट घेतलं, मग्गा घेतला, पाणी घेतलं चांगलं स्वच्छ, कोलगेट घेतलं, मीठ घेतलं, बेकिंग सोडा घेतला, लिंबू घेतलं, आणि मी कमीत कमी बोलतात ना अर्धा ते पाऊण तास मी तो कवर घासला. नंतर त्याला मी पूर्णपणे ना म्हणजे किती मी 4:15ला त्याला कोलगेट आणि बेकिंग सोडा लावून ठेवला. त्याला मी बाथरूममध्ये आमच्या ताटात तसंच ठेवला त्याला मी. आणि म्हणजे एवढ्या वेळानंतर मी किती माहिती आहे 4:15 त्याला मी डायरेक्ट 9:15ला किंवा 9ला समजा मी त्याला खोलला पूर्ण. तेव्हा पण तो तशाचा तसाच, त्याला काहीच झालं नव्हतं, तो नीट झालाच नाही. मित्रांनो आई काहीतरी मस्त बनवते. हे मकेत मामीने दिलेले माझ्यासाठी. तर मम्मी आता त्यासाठी नाश्ता बनवते. कांदा गाजर वगैरे टाकले मस्तपैकी. बघूया तर काहीतरी बनवते मम्मीने. यूट्यूबला काहीतरी बघितली आहे रेसिपी, तर बनवते. हवा बघा हवा, तुम्ही खालती फ्लेम बघा कशी हलते बघा, हवाच तेवढी. मित्रांनो मी तुम्हाला आहे ना रिव्ह्यू देतो कसं झालंय, मग तुम्हाला पण सांगेन काय करायचं. चांगलं आहे ह्याचे नाश्ता म्हणून चांगलं आहे, 1 नंबर लागतंय. तुम्ही याला एकदम तुम्ही लाईटवरती असाल ना तुम्ही खाऊ शकता. 1 नंबर लागतं, 1 नंबर, 10 on 10 याला. रात्रीचे 9:15 झालेत. मी क्लासवरनं आलो आहे. मी जसं की तुम्हाला मग असं दाखवलं, मी माझा कवर धुवायला टाकलेला, म्हणजे स्वच्छ करायला घेतलेला. तर ह्याला जेव्हा मी स्वच्छ करायला घेतलेला ना, तेव्हा फक्त जो हा भाग आहे ना बघा, हा मधला भाग, हा एवढा भाग जास्त काळा होता, हा थोडासा गोरा झाला. बाकी अख्खा कवर जशाचा तसा आहे, म्हणजे अजिबात त्यात काही फरक नाही पडला. हलकासा फरक पडला आहे, जास्त फरक नाही पडला त्याचा. ह्याला कमीत कमी म्हणजे मी 4:15, 5:15, 6:15, 6:7, 8:15, 9:15 4.5 तास हा कोलगेट इनो ह्याच्यामध्ये भिजून होता, तरी पण हा एवढा साफ झाला नाही. काळाचा काळाच आहे, म्हणजे पिवळा पडलाय, तो साफ झाला नाही. आता जेवायला बसलेत पप्पा, एकटेच बसले, त्यांना लई भूक लागलेली. मग ते जेवत आहेत. आणि आज MI वर्सेस SRH ची मॅच आहे. MI आजपर्यंत तबाही मचवते. आज मुंबईला 4था गेम आरामात होईल.
कारण की त्यांना 14ला 4 गेलेलं पॉवर प्लेमध्ये, नंतर कधी 32ला 5 झाले. पण एम-आय मच्छी होती पूर्ण होतं एकदम टॉपचा कारभार चालला आहे मुंबईचा आणि मुंबई यावर्षीची IPL जिंकणार असं मला वाटतं. मित्रांनो, आज मुंबईने कमबॅक केला आहे करा, तो म्हणजे डायरेक्ट 3ऱ्या स्थानावरती. एकेकाळी मुंबई 10व्यावर होती, 9व्या पहिल्या सुरुवातीला मुंबई 10व्यावर होती. तिथनं जो मुंबईने कमबॅक केला आहे ना, कमबॅक जो बोलतात एकदम तगडा कमबॅक, एकदम तगडा. 5 विन्स आहेत मुंबईच्या नावावरती, 4 हरली आहे, 5 जिंकली आहे मुंबई. ह्याला बोलतात खरा कमबॅक आणि ह्याला बोलतात खरी एल क्लासिको फ्रँचायझी. CSK आणि MI या दोनच अशा फ्रँचायझी आहेत जे असं कमबॅक करू शकतात. आता CSKचा कमबॅक झाला नाही आहे, पण CSKचा सुद्धा कमबॅक झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे, कारण की दोन्ही पण एल क्लासिको टीम्स आहेत आणि दोघं पण फायनल डिझर्व करतात. आणि जसं खरं सांगतो, जेवढ्या पण टीम्स टेबल टॉप होत्या सगळ्या आता आहे ना भीतीखाली असतील, कारण की मुंबईने कमबॅक केलं आहे 10व्या ओव्हरनं 3ऱ्यावर. म्हणजे टेन्शनचं माहोल आहे सगळ्या टीम्ससाठी. सगळ्या टीम्स आता अंडर प्रेशर असतील खूप. म्हणजे मॅच झाली नाही ना त्यांची तरी पण ते लोक अंडर प्रेशर असतील की आता काय कराल मुंबई, किती रन मारल. कारण की आजच्या मॅचमध्येच मुंबईने 14ला 4 करून टाकलेले त्यांचे हैदराबादवाल्यांचे. त्यांचे फॅन्स बोलत होते दुसऱ्या मॅचला आम्ही 300 पार करू, पण ह्यांच्याकडून 150 पार झाले नाही अक्षरशः. आणि मुंबईने 1 साइडेड मॅच जिंकली आहे. रोहित शर्मा इन फॉर्म, हिटमॅन फॉर अ रिझन. पण 70 रन किती चेंडूत आता चेंडूवर आठवत नाही, पण 70 रन मारले मुंबईच्या राजाने. सूर्यदादाने 40, जॅक्स 22 आणि आपला निकल्टन 11वर बाद झाला. 1 साइडेड मॅच होती, आरामात जिंकलेली मुंबई आणि अशी जिंकत राहावी. यावर्षीची फायनल पण मुंबईत जिंकावी आणि CSK सुद्धा टेबल टॉपवर यावी ही माझी मनापासूनची इच्छा. आजसाठी एवढंच. बाय बाय.